brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या पारड्यात भरभरून असं मतदान पडलं आणि महायुतीनं विक्रमी अशा जागा जिंकल्या। आता हा निकाल समोर आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जवळपास काही आकड्यांचे जे घोळ आहेत ते समोर येत आहेत। त्यावरून जे आहेत विरोधक ते खूप आक्रमक झालेले आहेत आणि काही ठिकाणी असं लक्षात येतंय की दोन मतदारसंघांमध्ये म्हणजे अगदी शेजारच्या असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये उमेदवारांना विरोधात असलेल्या उमेदवारांना विजयी झालेल्या उमेदवारांना समसमान म्हणजे जवळपास मत पडल्याचं दिसून येतंय। असंच काहीसं धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंनी बाजी मारली आहे। एक जागा जी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं जिंकली आहे आणि एका जागेवरती भाजपनं यश मिळवलंय। मात्र धाराशिव जिल्ह्यातल्या सुद्धा शेजारी असलेल्या 2 मतदारसंघांमधल्या उमेदवारांची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सुद्धा कुठेतरी चकित करणारी आहे। हे 2 मतदारसंघ कोणते आहेत तर धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघ आणि तुळजापूर मतदारसंघ। तर या 2 मतदारसंघांमधल्या आकडेवारी नेमकी काय आहे तेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर ज्या 2 मतदारसंघांविषयी मी बोलतोय त्यातला पहिला जो मतदारसंघ आहे तो आहे धाराशिव कळंब मतदारसंघ। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे कैलास पाटील हे इथून विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे हे मैदानामध्ये होते। तर इथं कैलास पाटलांना 1,30,573 इतकी मतं पडलेली आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अजित पिंगळेंना 94,007 इतकी मतं मिळाली आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते कैलास पाटलांचा 36,566 मतांनी विजय झालाय। आता दुसरा जो मतदारसंघ आहे तो शेजारचा मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी राणा जगजितसिंग पाटील हे मैदानामध्ये होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे धीरज पाटील हे मैदानामध्ये होते। आता आश्चर्याची गोष्ट ही जी आहे की इथं सुद्धा राणा जगजितसिंग पाटलांना 1,31,863 इतकी मतं मिळाली आणि जे की आपण बघितलं की कैलास पाटलांना तिथं 1,30,573 मतं मिळाली आहेत। तर तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंग पाटील निवडून आले, त्यांना तिथं 1,31,863 मतं मिळाली आणि इकडे जे उमेदवार पराभूत झाले धीरज पाटील यांना 94,984 इतकी मतं मिळाली आणि तिकडे जर आपण बघितलं धाराशिव कळंबमध्ये जे की अजित पिंगळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पराभूत झाले त्यांना सुद्धा 94,007 मतं आहेत। म्हणजे हे जे आकडेवारी आहे हे आकडेवारी कुठेतरी एक समान असल्यासारखी दिसते आणि तुळजापूरमध्ये सुद्धा जो धीरज पाटलांचा पराभव झालाय तो 36,879 मतांनी झालाय आणि तिकडे आपण बघितलं की उस्मानाबाद कळंबमध्ये पिंगळेंचा पराभव 36,566 मतांनी झालाय। आता 2 शेजारचे मतदारसंघ आणि या शेजारच्या मतदारसंघामध्ये विजेत्या उमेदवारांना हरलेल्या उमेदवारांना आणि पराभवाचं जे अंतर आहे या अंतराचे जे आकडे आहेत ते आकडे हे कुठेतरी जवळपास जाणारे आहेत। त्यामुळे कुठेतरी या 2 मतदारसंघांच्या आकडेवारीची सुद्धा सध्या चर्चा होताना दिसते। महाराष्ट्रातील अशा अनेक मतदारसंघांमध्ये आकडे जे आहेत ते चुरशीचे आणि कुठेतरी एक समान असल्यासारखे दिसून येत आहेत। या संदर्भातले सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत। तुर्तास याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।